त्या चौकटीमध्ये बसला आहे की नाही, ते वातावरण त्या चौकटीमध्ये आहे की नाही एवढं सुद्धा ते बघावंच लागतं. नाही तर मग जे काही होतं चौकटीच्या आतमध्ये ते इंटेलेक्च्युअल, सोललेस आणि श्रोत्यांना आवडेल किंवा न आवडेल अशा संदेहात्मक स्वरूपाचं असतं, उंबरठ्यावरचं असतं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे असं म्हणतात की गाण्याच्या चांगल्या बैठकीमध्ये 3 तंबोरे लागतात. गायकाच्या मागे जे 2 लागतात ते, गायकाच्या मनातला, आणि संपूर्ण श्रोतृवृंदाचा असा म्हणून एक स्वतःच्या मनाचा एक तंबोरा तयार होतो तो, आणि त्या गायकाचा. हे जेव्हा जुळतं तेव्हा चांगली बैठक होते. आपल्या अनेक बैठका साध्या श्रोता म्हणून मी ज्या पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, हा तंबोरा हा आपल्या पहिल्यापासून जुळतो आपल्या बैठकीमध्ये, असा माझा अनुभव आहे. हे कलाकार म्हणून आपल्याला जाणवतं का, आणि ते कधी जाणवतं की हा लागलाय तंबोरा? नाही, काय होतं की तंबोऱ्याच्या नादाच्या पलीकडचा एक नाद असतो. पंचम निषादामध्ये 8 तारा जुळल्या तरी आत्मा, म्हणजे तुम्ही आत्म्यापर्यंत गेला असाल असं धरून मी चालते, त्या भूपाच्या आत्म्याशी तुम्ही एकरूप झालेला असाल तर तो भूप त्या तंबोऱ्यामध्ये वाजतो. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आतला तंबोरा त्या तंबोऱ्याशी रेझोनेट करतो. काही वेळेला लोकांना, म्हणजे मी बऱ्याच वेळेला यश अपयश ह्याच्यातूनच पुढे गेलेली आहे, त्यामुळे जरा उशीर लागला की लोकांना राग येतो. किती वेळ बसायचं, ह्याला काय अर्थ आहे का? किशोरीताई कधी 9चा प्रोग्राम सुरू झाला ना जर असेल तर किशोरीताई 10च्या आधी येणार नाहीत. अरे परंतु तुम्हाला मी 5 मिनिटं जरी आपल्या समोर आले तरी आपल्या हृदयाला टोचेल आणि तुम्ही आत्मरत व्हाल या आशेने मी 5 मिनिटं त्याची वाट पाहत असते. त्या 5 मिनिटाची सबंध मैफिल जरी मी गायले आणि जर मी एकरूप नाही झाले तर आपण उठून गेला तर त्याच्यात नवल काय, पण त्या 5 मिनिटामध्ये आपली उठण्याची ताकदही राहणार नाही. असं गाणं माझं व्हावं एवढ्यासाठी जो राग मी गाणार तो त्या तंबोऱ्यातून माझ्याशी बोलतो आहे की नाही, हा आतला अनुभव. ज्ञानेश्वरांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की मी बोल बोले तो गेला कवण्या ठाया, हे पुसू आलो लवळाया. माऊली ध्यानस्थ असताना जे काही ईश्वराशी त्यांचा संवाद झाला तो त्यांनी डोळा उघडल्यानंतर गेला कुठे? हे इतकं कठीण आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हे इतकं सोपं नाही आहे जितकं आपल्याला वाटतं. आज आयुष्यभर मी एखाद्या रागाचं वातावरण त्याच्याशी एकरूप होण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला. कधी झालं, कधी नाही झालं. म्हणून आयुष्यभर साधक हा विद्यार्थी राहतो हे मला पटलं. म्हणून रागाची चौकट म्हणजे राग नव्हे, रागाचं शास्त्र म्हणजे राग नव्हे. राग म्हणजे भाव, आणि तो भाव सादर करताना मी तो सादर करते तोच असला तरी सुद्धा मी तो सादर करते आणि तो स्वतः सादर होत असतो. ह्याच्यातला जो फरक आहे तो फरक पुस्तक वाचून येत नाही, तो फरक शिकवूनही येत नाही. त्या फरकाला जागृत करण्यासाठी तुम्हाला तुमचा इनसाइड जागृत करावं लागतं. म्हणजे मी सकाळी तालमीला बसले आजही की सा लागतोय की नाही बरोबर, तंबोरा बरोबर आहे का, बरं तंबोरा जुळवला. तंबोरा मला चांगला जुळवता येतो त्याप्रमाणे मी तो चांगला जुळवते. तर सा बरोबर काय येत नाहीये, मी सा गाते असं जोपर्यंत मला वाटतं तोपर्यंत तो सा कधीच लागणार नाही. ती जी माझ्या शारीरिक जी आंदोलनं चालतात, बुद्धीची, मनाची, शरीराची, या सगळ्या आंदोलनातून तो अस्पष्ट होत राहतो.
पण जर तुम्ही त्या साकडे एकचित्ततेने एक क्षणभर जरी पाहिलं ना, तरी तो मी हा सा आहे असं जोपर्यंत तो सांगत नाही तोपर्यंत आपण गातो असंच म्हणायला पाहिजे. आणि आपण गातो हे काढून टाकायला पाहिजे. म्हणून मी साधना करते. एक मला पुन्हा एकदा परत रसिक म्हणून हा सतत मुद्दा जाणवतो, विशेषतः आपल्यासारख्यांचं गाणं ऐकताना, की किशोरीताईंचं गाणं ऐकून ऐकून रसिकांच्या काही अपेक्षा तयार होतात. रसिक एका विशिष्ट समीकरणामध्ये, विशिष्ट पद्धतीमध्ये, विशिष्ट यंत्रणेमध्ये, रसायनामध्ये ते गाणं ऐकत असतात. त्या ऐकण्याचा, त्या समीकरणाचा, त्याचा आपल्यावरती त्याचं कधी वजन येतं का, की त्याच्यामुळे आपल्याला मर्यादा पडतात? रसिकांच्या अपेक्षांचं ओझं अशा स्वरूपाची कधी एक कलाकार म्हणून भावना दाटते का? नाही, मला असं कधीही वाटत नाही. कारण श्रोत्यांना मी श्रोते समजतच नाही ना मुळात. मी तो आत्मा आहे असं समजते. म्हणूनच मी सकाळी जेव्हा आपण मला बोलवलं तेव्हा मी माझं डोकं व्यासपीठावर एवढ्यासाठी ठेवलं की आपण स्वतः राघवेंद्र स्वामीचं स्वरूप आहात. आणि म्हणून मी खाली वाकून नमस्कार करते. आपल्याला अदरवाईज असाही नमस्कार आपण करू शकतो. या नमस्कारात आणि त्या नमस्कारामध्ये जी शरणागतीचा फरक आहे, तो शरणागतीचा फरक राग आणि मी मध्ये असला पाहिजे. ताई, जयपूर घराण्याची अतिशय नेमकी आणि खूप तयारीची अशी तालीम तुम्हाला मिळालेली आहे. आणि तुम्ही जयपूर घराण्याचं जे सांकेतिक गाणं आहे ते गात नाही, आणि तरी जयपूर घराणं तुमच्या गाण्यामध्ये आहे. तर जयपूर घराण्यामध्ये तुमच्या बाजूने काय ट्रान्सफॉर्मेशन केलं गेलं आणि त्यावेळेच्या प्रेरणा काय होत्या? काय असतं ट्रान्सफॉर्मेशन? मी मगाशी म्हटलं ना, ते ट्रान्सफॉर्मेशन कसं होत गेलं? ट्रान्सफॉर्मेशन होणं आणि ट्रान्सफॉर्मेशन मी होऊन स्वतः बुद्धीने जागृत राहून करणं, याच्यातला जो फरक आहे तो माझ्या दृष्टीने फारसा महत्वाचा नव्हता, किंवा माझ्या बाबतीमध्ये तो झाला नाही. जयपूर गाण्याचं गाणं म्हणजे अहो असं आहे, आता तू आहेस, तुझा मुलगा आहे, तुझाच मुलगा ना, माझ्यासारखाच दिसणार. तो आमोणकर नाही ना लावणार? नाही, बरोबर आहे. तो तुझ्यासारखा आहे का? थोडा माझ्यासारखा असतो, थोडा वेगळाच असतो. थोडा जो असतो ना तेच जयपूर घराणं आहे माझं. क्या बात आहे. तुझ्यासारखा तो दिसत नाही, तुझ्यासारखा तो वागत नाही, जेवण खाण सगळं काही त्याचं वेगळं असतं नाही. तो आमच्या केसाचा मुलगा आहे बरं का, असं आपण का म्हणतो? तो माझा पाया आहे, त्याच्यामुळे मी जन्माला आले संगीतज्ञ म्हणून किंवा कलावती म्हणून. ते माझ्या खुनातून जाईल कसं? आणि दुसरं असं आहे की आपल्याला थोडंसं जयपूर घराण्याबद्दल मी बोलते. आपल्याला कंटाळा नाही ना आला? जयपूर घराणं बेसिकली मी घराण्याच्या विरुद्ध आहे. याचा अर्थ असा नाही की मी घराणं मानत नाही. मी जयपूर घराण्याचीच राहिले. याचं कारण त्याच्या इतकं सुंदर, त्याच्या इतकं शिस्तबद्ध, त्याच्या इतकं तुमच्या आत्म्यापर्यंत जायला तुम्हाला मार्ग देणारं असं कुठलंही घराणं मला दिसलं नाही आजपर्यंत. आमची बंदिश 3.25 मात्रेवर क पडलं पाहिजे म्हणजे क पडलं पाहिजे. अहो तुम्हाला तुमच्या इमोशनला जागाच नाही जयपूर घराण्यामध्ये. तो काय म्हणतो ते गाऊन दाखव, तुझं मला नको, असं जयपूर घराणं म्हणतं. आता अनवट राग असं आमच्या जयपूर घराण्यामध्ये बरंच बोललं जातं. अनवट राग, अरे अनवट म्हणजे काय? कठीण किंवा दुरापास्त किंवा जिथे जाऊच नाही असं. फार मळलेली नाही अशी वाट, थोडं म्हटलं तर. अरे पण जी मळलेली वाट नाही तिथे रानटी फुलं किती सुगंधित आणि किती छान असतात, कधी पाहिलंय आपण? तुमच्या नजरेने लोकांनी पाहायला सुरुवात केली. आणि माझी नजर नव्हे, ही संगीताकडे बघण्याची करेक्ट दृष्टी आहे. हे पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे. त्या मार्गावरून मी चालते. मी स्वतःचे काहीही शोध लावलेले नाही आहेत. जे मला अंतःप्रेरणातून वाटलं, ज्या खऱ्यावर माझी श्रद्धा आहे की
रागात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे भावसंगीत आहे असं इतकं प्रखरपणे मी का म्हणावं? शास्त्र हे पावसाळा दाखवणारं वातावरण जे आहे ना, त्या वातावरणाची सिद्धता व्हावी म्हणून त्यांनी ऋषभ पंचम वादी संवादी सांगितलेला आहे. म्हणजे पंचम हा ऑलरेडी त्यांनी सांगितलेला आहे. पंचमाचा इफेक्ट काय आहे, तो पंचमाचा इफेक्ट आपल्याला कळताना सुद्धा जन्म घ्यावे लागतील. पंचम हा शृंगार आहे असं जेव्हा ते म्हणतात आणि जेव्हा ते ट्रान्समध्ये जाऊन एखादी बोली बोलतात, त्याच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी आपण इतर पुस्तकावर विश्वास ठेवला, म्हणूनच माध्यमाची जास्त वापर आपण केला शास्त्रीय संगीतामध्ये. आणि म्हणूनच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे ऐकवत नाही आजकाल. हा पराभव आमचा आहे. आम्ही पेश करताना याची जाणीव आपण ठेवली नाही. आम्ही म्हणजे मी किशोरी आमोणकर, आपण काय ऐकणार बघूया आता, हिने किती तयारी केली आपल्या माध्यमामध्ये. अहो असं आहे, श्रोत्यांचा सुद्धा काही जबाबदारी आहेत की नाहीत? त्यापेक्षा परदेशीय माणूस ज्याला संगीताचं काहीही ज्ञान नाही, तो माणूस मला परवडतो. कारण मला चॅलेंज आहे, त्याच्या आत्म्याला जाऊन भिडणारं गाणं मी गाऊ शकेन की नाही, असा माझा चॅलेंज असतो स्वतःला. मी सुद्धा ह्या मार्गातून, अत्यंत काटेरी मार्गातून मी गेलेली आहे. आणि म्हणून आजकालच्या मुलांना मला एवढंच सांगायचं आहे की हा काटेरी मार्ग जरी असला तरी त्याच्यातून जीवनाच्या जे काही या हालाहाल आपण बघतो आता, त्याच्यातून आपली सुटका होईल आणि आपण एक शांत, सुंदर, प्रसन्न अशा वातावरणाची अनुभूती घेऊ शकू. फक्त स्वरांच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. स्वरांच्याकडे म्हणजे 500 ऑर्केस्ट्रामधून सा लावणं सोपं आहे, परंतु एक तारीवर सा लावणं फार कठीण आहे. त्याच्यात आपण सुरेल कितीशे आहोत, या 25 व्हायलेन्स, वायोलाज, दिस अँड दॅट, आणि रिदम सुद्धा एक रिदम नव्हे, 5-5, 6-6 वाद्य. ह्याच्यात आपल्याला दैवीपण मिळेल असं मला बिलकुल वाटत नाही. म्हणून आपण एक सुराकडे जा. तो सूर किती आनंद देतो. एकच सूर नुसता सा म्हणा, तो फार सुंदर आहे. हे ज्यांनी पाहिलंय त्यांना सांगण्याचा अधिकार आहे, म्हणून सांगते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासारखं सुंदर भावसंगीत, दैवी भावसंगीत हे शब्दाने आणि तालाचा प्रकार प्रॉमिनन्स करून येणं शक्यच नाही. आता तुम्हाला तेच पाहिजे असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. हाच जर हल्लागोल्ला तुम्हाला पाहिजे असेल, हाच तमाशा पाहिजे असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. अरे कुणाला खूनच करायचं असेल तर मी काय सांगणार तुम्हाला, करा. आपल्या विवेचनामध्ये असं आलं की शास्त्रीय संगीत हल्ली ऐकवत नाही, म्हणजे हल्लीच्या कलाकारांच्या संदर्भात. आणि आता परत हा मुद्दा आहे की तालाच्याच अनुषंगाने किंवा ते डामडुम दे सगळं पुढे सुरू. इतकंच नव्हे, आमच्या शास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा ना साहेब, म्हणजे अर्थहीन माध्यम वापरणं, शास्त्राच्या चौकटीमध्ये तेच चौकट सारखी तुम्हाला देणं. परवा बागेश्वरी मी गायले, मी आपल्याला सांगते, पंचम त्याच्यामध्ये अल्प आहे. आता आपल्याला कळेल की नाही मला माहित नाही, परंतु आमच्या स्वरभाषेमध्ये आमची स्वरभाषा वर आणि खाली जाते, परपेंडिक्युलर. तिची मर्यादा आहे. सूर खाली तरी जाणार किंवा वर तरी जाणार, तो आडातेडा जात नाही. ही त्याची रीतच नाही, हा त्याचा स्वभावच नाही, किंवा हे त्याचं अस्तित्वच नाही असं समजा. आता पंचम हा अल्प आहे. किती अल्प म्हणायचा, तो अनुभवाखेरीज येणार नाही. पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे, अल्प पंचम वापरा, आरोही वापरा, अवरोही वापरा, म्हणजे असेंड अँड डिसेंड.
अरे पण तो कसा वापरायचा? उदाहरणार्थ भूप हा राग आमच्याकडे 10 थाट दिलेले आहेत. कोणीतरी भातखंड्यांचे पुस्तक कोणी असेल, मला त्याशी संबंध नाही आहे, मला नावाशी संबंध नाही, जे लिहिलेलं आहे त्याच्याशी संबंध आहे. 10 थाट, 10 थाटामध्ये आमच्या रागांची मोजणी होत नाही हे माहीत असूनही आज शाळेमध्ये 10 थाट शिकवतात. बरं ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण धरून चालू. भूप हा राग कल्याण थाटातला आहे, म्हणजे थाट हे संपूर्ण अवरोह आणि आरोह असतो. आता ह्या भूपामध्ये 5 सूर आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मध्यम आणि निषाद काय बरं? वर्ज. वर्ज अव म्हणजे सारी ग प ध सा, असं गाणं ऐकता का आपण? नाही. सारे ग प ध साचा एक कंटिन्युअस ॲटमॉस्फिअर, एक कंटिन्युअस वातावरण आपण जर ऐकत असू तर आपल्याला हे मान्य केलं पाहिजे की ग पासून पंचमावर जाताना मध्यम असतो, दैवतापासून षड्जापर्यंत जाताना निषाद असतो. त्याचं असणं हे पडदानशील असतं. वेल रेबेका आपण जर कधी पाहिली असेल तर वेल रेबेकाच्या पडद्यातून तिचा स्वच्छ चेहरा जसा दिसतो तसा गंधार पंचमातून मध्यम दिसतो. तो थांबत नाही तिथे. पण तो थांबत नाही म्हणून तो नाही असं म्हणणं म्हणजे शास्त्राचं वाळवंट करणं. आणि हे वाळवंटी संगीत कोण ऐकणार? माध्यमाच्या कसरतीतल्या ताना तुम्ही सुपरफास्ट घेतल्या किती वेळ ऐकणार? आलापी भावहीन माध्यम प्रणित असेल तर कोण ऐकणार? तुमच्या हृदयाशी जर भिडायचं असेल तर ते माध्यम भिडणार आहे की माध्यमामागचा हेतू भिडणार आहे, हे आपण का नाही विचार करत? तेव्हा माध्यमामागचा हेतू पाहणं अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. तो हेतू म्हणजेच शास्त्र आहे. शास्त्राचा इत्यर्थ कळल्यानंतर त्याचं बंधन जाणवत नाही. आणि त्याच्यात अरे असं आहे की एक आई आपल्या मुलासाठी जेवण करते, आजारी असते, तरीही ती करते. तिला माहिती आहे की ती आजारी आहे, तिला माहिती आहे की तिला रेस्ट घ्यायला पाहिजे, विश्रांती घ्यायला पाहिजे, तरी पोराला जेवण पाहिजे ना, म्हणून ती पोराचे जेवण जसं करते तसं आपण त्या ज्ञानाकडे पाहायला पाहिजे. तो राग येत नाही का बरं येत नाही? त्याच्या मागे लागा ना, ते शास्त्रशुद्ध लागा. म्हणजे तो भाव, ते वातावरण तुम्हाला लक्षात येतंय की नाही? ते बुद्धिगम्य नका ठेवू, ते मनोगम्य ठेवा. कारण भावना प्रधान हीच कला आहे. त्या मनाचा सरळ वापर कसा करायचा ते सांगणारी बुद्धी असते. आता आपण एखादं शरीर काम करते, मला पोळ्या लाटायच्या आहेत. पोळ्या लाटताना माझा हात तिथे गेला पाहिजे ना. मी जर गात बसले तर कसं होणार? मग ती पोळी, मग नंदी म्हणून आहोत काय ती पोळी जाड केली आहे ताई, कुठे होतं तुमचं लक्ष? अगं नाही का, मी ते माईने शिकवलं तो फ्रेज म्हणत होते. मग ती फ्रेज म्हणायची ही वेळ आहे का? तंबारा घेऊन गायला बसा. म्हणजे शरीराचं काम करताना शरीराने काम केलं पाहिजे, प्रधान शरीर पाहिजे. मनाचं काम करताना मन प्रधान पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की बुद्धी वापरू नये, बुद्धी ही अतिशय दिशेने वापरायची. पण बुद्धीच्याही वर एक अवस्था असते जी आपण म्हणतो ना भाव तेथे देव, तसं त्या मनाची प्रगल्भ अवस्था, मेधा, प्रज्ञा, ह्या ज्या अवस्था आहेत ना, तिथे आपलं संगीत आपल्याला घेऊन जातं. हे आपल्याला माझ्या अनुभवाने निश्चितपणे सांगणं माझं कर्तव्य आहे. शास्त्रीय संगीतातलं सौंदर्य बघा, शास्त्रीय संगीतातली शिस्त बघा. शिस्त म्हणजे शास्त्र असं मला वाटतं. ताई, तुम्ही गायला सुरुवात केली तेव्हापासूनच किशोरी आमोणकर होतात, त्याच्यामुळे श्रोत्यांना काय पाहिजे ह्याचं तुमच्यावर कधी दडपण आलं नाही.
परंतु जी रूढ चौकट आहे राग प्रस्तुतीची, की आलाप, बोल आलाप, मग तान आणि मग द्रुतबंदिश, ही जी राग प्रस्तुतीची चौकट आहे, ही चौकट आपल्या सर्जनशीलतेच्या आड येते असा कधी तुम्हाला अनुभव आला का? किंबहुना की सर्जनशीलतेला पूर्ण वाव ह्या चौकटीमुळे मिळत नाही असा अनुभव आपल्याला कधी आला का? असं आहे की एक तर शास्त्राची मोठी चौकट असते, मग त्या चौकटीमध्ये तुम्ही किती नाच करायचा त्याची एक आणखीन चौकट असते. तुम्ही तुमचा अहंकार माध्यमामध्ये कसा दाखवायचा त्याची एक चौकट असते. चौकटी अनेक आहेत, एकाच चौकटीमध्ये अनेक चौकटी चौकटी आहेत. आता गात असताना तुमच्या मनाला ते भावतंय की नाही